घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आपल्या असे मित्रांनो दोन चॅनल आहेत. दोन्ही चॅनलवर तुमचं स्वागत आणि रामराम. आज बघा आपल्या शरीराचा कायाकल्प. कायाकल्प म्हणजे काय की ओळखून घ्या की तुमचे दात पडले असतील, परत तुमचे दात नवीन येतील, केस गेले असतील, केस नवीन येतील, त्वचा गेलेली असेल, परत त्वचा तुमची सर्व नवीन येईल. जणू काय एकदम शरीर पहिल्यासारखं कायाकल्प होईल. ह्याचं एक तुम्हाला उपाय आणि औषध सांगतोय. कृपया कृपया शेवटपर्यंत बघून घ्या. झाड काय बघा आणि ह्या काय झाडाचं कसं औषध करायचे ही बी सांगणार आहे. तर झाड आधी बघा, ही आहे गुलाबाचं झाड. याच्यामध्ये तुम्हाला 2-4 बऱ्याच जाती भेटतात, पण ही गुलाबाचं गावरान गुलाबाचं झाड आहे. ह्याचं बघा एक फूल एक असं मोठं होतं. तर ह्याचं औषध तुम्हाला करायचं आहे. तर औषध कसं करायचं मित्रांनो, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला कवा ना कवा ही आयुष्यात कामाला पडणारं झाड आहे. तरी बघा, या गुलाबाच्या झाडाचं काय करायचं तुम्हाला मित्रांनो सांगतो. सुरुवातीला काय करायचं, एक मोठी कुंडी घ्यायची, एक अशी मोठी मोठी कुंडी घेतल्यानंतर झाड लावायची पद्धतीत, त्या झाडाच्या लावायच्या पद्धतीतच औषध आपल्याला गोड राहायचे लपून बसलेले. तर काय करायचं, बघा अशी कुंडी घ्यायची मोठी. ही कुंडी घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला झाड लावताना पहिल्यांदा 1 किलोभर माती टाकायची, परत 1 किलोभर काळे बिबिये टाकायचे. बिबिये टाकताना काय करायचं मित्रांनो, आपलं जे बिबिये आपलं गाडीचं ट्यूब असतं त्या ट्यूबमध्ये बिबिये टाकून चांगले कुचून घ्यायचे निमे अर्धे आबडधोबड, कारण इकडे तिकडे अंगावर उडल्यानंतर ते बिबवा उठतो. मग कुचून घेतल्यानंतर ती बिबिये 1 किलो बिबियाचा थर, 1 किलो मातीचा थर, 1 किलो बिबियाचा थर, 1 किलो मातीचा थर, असे तुम्हाला मित्रांनो 4 किलो बिबिये टाकायचे. त्या एका कुंडीमध्ये 4 किलो बिबिये टाकले की वरी शेवटला तुम्हाला काय करायचं, मातीचा थर द्यायचा आहे. आणि हे असं एक गावरान गावरान असं एक झाड लावायचे तुम्हाला. बघा ह्याचे पानं बघा, गावरान गुलाबाचं एक झाड लावायचे. गावरान गुलाबाचं झाड लावलं की तुम्हाला त्याच्यात पाणी घालीत गेलं की त्याच्यामध्ये काय होईल, काही दिवसानंतर ही जी फुलं असं आहे, पांढऱ्या कलरचं लावा, पिवळ्या कलरचं लावा, लाल कलरचं लावा, हळदीसारख्या कलरचं गुलाबी लावा, तर ती फुल एकदम काळ्या प्रकारचं उमगल. काळ्या प्रकारचं फुल तिथून उमगलं, तुमचं औषधाला मग चालू झालं. तर औषध परत करायचं आहे कसं, ही एक मोठं रहस्य आहे. तिचं काय करायचं मित्रांनो, ही एक फुलं तोडून ठेवायची. ही फुलं तोडून ठेवले की काय करायचं, पाकळ्या वाळू द्यायच्या. पाकळ्या वाळल्या, ह्याची एक पाकळी बघा, अशी एक पाकळी ह्याच्यातली सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, 1 किंवा अर्धी, ह्याच्यातली अर्धी किंवा 1 पाकळी अशी चावून चावून खायची. चावून खाल्ली त्याच्यात काय होईल तुम्हाला मित्रांनो, शरीरामध्ये बदल व्हायला चालू होईल. शरीरात असा बदल होईल, तुमचे पहिल्यांदा लिव्हर, किडन्या, फुफ्फुस हे सर्व आधी क्लीन करायला चालू करत ते. पण एक लक्षात करा, उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हे औषध घेतलं तर शरीरामध्ये एक गरमी तयार होती. गरमीमुळे ते तसं होतं. तर गरमीला काय करायचं, तुम्हाला दही, जास्त करून दही आणि थंड पदार्थ खायचे. गरम पदार्थ खायचे नाहीत. जास्त उन्हात जायचं नाही. तुम्ही जे औषध चालू केल्यानंतर 6 महिन्यानंतर तुमचा शरीराचा कायाकल्प व्हायला चालू झाला की शरीरात उन्हात गेलं तुमच्या शरीराची पण आग पडेल. 6 महिने तुम्हाला थंडी म्हणजे जास्त उन्हात जायचं नाही. 6 महिने वर्षी तिथून मग तुमचे नक जरी तुमचे दुसरे येतील, केस गेलेले असतील, केस दुसरे येतील, तुमच्या डोळ्याची ऊर्जा गेली असेल, डोळ्याची ऊर्जा परत येईल. मग सगळं शरीराचे अवयव चांगल्या प्रकारे काम करतील. फक्त याचं पथ्य एकच आहे, शरीर कायाकल्प करायला चालू केलं, मला उन्हात जायचं नाही, थंड पदार्थ खायचे आणि औषध शरीराचं कायाकल्प चालू झाल्यानंतर जी तुम्हाला 1 पाकळी खायची, तिथून मग तुम्हाला अर्धी पाकळी खायची. का सहन होईना गेलं तुमच्या विवेक बुद्धीनं, तुमच्या विचारानं, वैद्याच्या सल्ल्यानं, अगर तुम्हाला नाहीतच काय जमलं तर मला कॉल करा. मी ह्याच्या खाली एक नंबर बी देईन माझा. मला कॉल करून विचारा पाडे असं असं आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. कारण काय होतं, तुम्ही काही मनानं उलटा केला तर तुमच्या शरीराला काय हानिकारक झालं, त्याचा जबाबदार कुठला चॅनल वगैरे मी राहणार नाही. तुमच्या विचारानं केलं ते तुमचा जबाबदार असतो. त्याच पाहिजे प्रत्येक वैद्याच्या सल्ल्यानं केल्यानंतर ते कुठेतरी फायदा होतो. आपण कुणाला औषधी विचारलं, काही विचारामध्ये काही कमीपणा नाही मित्रांनो. कारण कुठेतरी आता ही जी औषधं आहे
की आमच्या एका गुरुनी सांगितलेलं होतं की असं असं औषध आहे, मग कुठं ग्रंथात लिहिलेलं आहे तर नाही, ही काही मला सांगता यायचं नाही. आता काही लोकांमध्ये तुम्ही परिमा बघून सांगताय, वाचून सांगताय. आमची काय ब्रह्मदेवाची अवलाद नाही, सगळंच लक्षात ठेवायला कुठंतरी लिहून ठेवावं लागतं, कुठंतरी काही लक्षात राहावं म्हणून सगळ्या गोष्टी अशा राहतात. तर ही अशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या कुठेतरी कुणाकडे तरी ज्ञान पोहोचावं म्हणून हे एक धडपड चालू असते. पण लोक उलट्या पुलट्या कमेंटमध्ये काही पण बोलतात, त्याला आपला नाईलाज आहे. पण आपण तर आपलं धर्म आणि जात सोडायचं नाही, चांगल्या गोष्टी करीतच राहायच्या. कुणी कमेंटमध्ये काही जरी लिहिलं तरी दुर्लक्ष करून आपण आपल्या चांगल्या जग कल्याणाच्या कामाकडं दुर्लक्ष कधी करायचं नाही. ही औषध एवढं कारगर आहे मित्रांनो. तर म्यामध्ये 2 वर्षाखाली एक झाड लावलं होतं, त्याला पण पांढरं झाड लावलं होतं म्या मुद्दाम. तर त्याच्या जे फुलाचे जे कळे आहेत ते काळपट निर्माण झालं त्या. पण म्या एक अर्ध फूल खाल्लं होतं, पण शरीरामध्ये ऊर्जा आणि शक्ती लगेच निर्माण होती मित्रांनो. म्हणून तुम्हाला फक्त 4 किलो बिबी आणि एक गुलाबाचं झाड कुंडी एवढं सामान लागणार आहे. प्रत्येकानं ही झाडे घरी लावावं आणि औषध करा. कारण काय झालं, आता आपल्या करोनापासून काही शरीरामध्ये विनाकारण काही घटक बसलेले आहेत, काही बी वाचतील, ती पण गोष्टी काढतं हे काही दिवसातच. शरीरात काही दिवस पुन्हा औषध घेतल्यानंतर काही दिवस बंद करायचं. काही दिवस घेतल्यानंतर शरीराला समजा असं काही त्रास व्हायला, या अर्धे पाकळे खायची, अर्धेपेक्षा बी कमी खाल्ली तरी चालते. शरीराचा कायापालट व्हायला 2 ते 3 वर्षात तुम्ही एकदम बिननिरोगी, जणू का त्या लेकराचा आत्ता जन्म झाला आहे, कुठलाही आजार शरीरात राहणार नाही. शरीरामध्ये तुमच्या आता आपण रसायन खतं जी पिकाला घालतात ती शरीरात गेलेली आहेत, ती पण काढतं बाजूला. एवढी ह्या एकाच औषधामध्ये ताकद आहे. म्हणून मित्रांनो, सर्वांनी ही औषध करा कृपया. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. चला मित्रांनो, आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला, राम राम.